100% माहीत आहे की पाणी येते आणि शुद्ध पिण्याचं पाणी येते. त्या हिशोबाने ते धरण आपण डिस्कार्ड केले नाही. त्याच्या लाईन आज जुन्या झाल्या आहेत. पण जसा जसा लाईन जुन्या होत आहेत त्या जुन्या लाईन आपण काढून मग तिथे नवीन टाकत आहे. त्यामुळे तुम्हाला मध्यंतरीच्या काळात कोणतीही गोष्ट झाली अमृतची पाईपलाईन अमृत हे योजनेचं नाव होतं. त्याच्यातून आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि अंडरग्राऊंड पिण्याचं पाणी असे त्यांनी जे निकष दिले होते त्याच्यातून आपल्याला पैसे मिळाले. ही पाणी पुरवठा योजना आहे. ही पाणी पुरवठा योजना जी बेंबळ्यावरून आहे आपण घेतली तर तशी ती चाबडो आहे जी माझ्याच काळात मी पहिल्यांदा आमदार असताना म्हणजे महाराष्ट्रात यायची इतिहासात त्या काळात असं कधी झालं नव्हतं की एखाद्या पिण्याच्या पाण्याच्या धरणासाठी पुनर्वसन होते. म्हणून त्याला विशेष स्पेशल कमिटी जी आहे त्याची मंजुरी घ्यावी लागते. आपल्याला आठवत असेल की आपण चाबडोचं पुनर्वसन केलं कारण यवतमाळच्या जनतेची ती मागणी होती. आणि जेव्हा ही अमृत आणली तेव्हा आपण एक्सपान्शन ऑफ म्युन्सिपल लिमिट केलं. आज वाघापूर, लोहारा, भोसाव, मसरा, मोहा, वडगाव इथे राहणारी लोकसंख्या जी आहे ती ग्रामीणमध्ये मोडल्या जाते. कोणची योजना करत असताना ग्रामीणचं पाणी कंझ्युमचं पर लिटर पर माणसी आणि शहरी याच्यामध्ये डबलचं अंतर आहे. पण तो शहराचाच भाग होता. फक्त ग्रामीण म्हणून त्याचं स्टेटस होतं. म्हणून आपण एक्सपान्शन ऑफ म्युन्सिपल लिमिट केलं. 10 स्क्वेअर किलोमीटरची नगर परिषद 80 स्क्वेअर किलोमीटर. त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या वर्षानुवर्ष त्या भागात झाल्या नव्हत्या. रस्ते असेल, लाईट असेल, पिण्याचं पाणी असेल किंवा ओपन स्पेसेस असेल जे विकास होत असताना त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग होऊन कुठे पाणी सोडलं गेलं पाहिजे, कुठून त्याचं आउटलेट असलं पाहिजे याचं नियोजन परफेक्ट कुठे केलं नव्हतं. हे सर्व यावेळच्या DPमध्ये आपण ते करून त्या दृष्टीने या प्रोजेक्टचं आपण डिझाईन केलं आहे. त्यानुसार आपलं बांधकाम चालू आहे. मी असं म्हणत नाही की सर्वच कामं झाले पण सर्वसामान्य जनतेने जेव्हा म्हणून विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र ठरत असताना आज जेव्हा मागच्या काळात मी इंजिनिअरिंग कॉलेज आणलं. आपलं लोक तर प्रायव्हेट आणतात. मी गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं पण त्याला इमारत नव्हती. त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीत स्पेशल चालू आहे. अल्पसंख्याकाचं स्पेशल हॉस्टेलही पूर्ण होऊन 4 वर्ष झाले आहे. त्याच्यानंतर आपण जवळपास मागच्या काळामध्ये कृषी विद्यालय आणलं. ते कृषी विद्यालय गव्हर्नमेंटचं आणलं. तेही चालू आहे आपलं सायन्सचं. अशा अनेक गोष्टी आपण केल्या. मागच्या काळामध्ये आपण जामचं असेल किंवा बाजूचं असेल असे जसं पिंपळगावचं ऑक्सिजन पार्क सांगितलं जवळपास 100 ते 150 एकरची ती जागा आहे. जाम रोडचं गार्डन 100 एकरचं आहे. हा 100 एकर जागेचा जर भाव बघितला तर 5-10 करोड रुपये एकर आहे. असं गव्हर्नमेंटचं असेट आपल्या थोड्याशा आणणाऱ्या पैशात यवतमाळमध्ये खुली जागा राहील, लोकांसाठी राहील आणि वेगवेगळ्या हिशोबाने एक असेटही वाढेल. अशा विविध प्रयत्नातून आपण यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. पण मी नेहमी असं सांगतो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स बट इट इज व्हेरी इझी टू कन्फ्यूज. त्याच्यामुळे अनेक जण कन्फ्यूज करण्याचा हातखंडा वापरतात. त्यामुळे तुम्ही जरी पत्रकार असले तरी सर्वसामान्य यवतमाळकर जनतेच्या सान्निध्यामध्ये सदैव असता. सर्व गोष्टी आता अशी कोणती टेक्नॉलॉजी निघाली नाही आहे. मी अनेकदा हाही विचार केला. मी लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की रस्ते हे होणारच आहे. त्याच्यामुळे पुन्हा डबल पैसे कशाला खर्च करायचे. पण तेवढा काळ बेकार झालेले रस्ते ते वारंवार पेपरमध्ये येणं किंवा लोकांनी पोस्ट टाकणं त्याच्यामुळे आपण रस्त्यांची कामं चालू केली. पण ही गोष्टही खरी आहे की अशी कोणती टेक्नॉलॉजी नाही निघाली की वरतूनच अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे अंडरग्राऊंडच राहील. ते वरतून काही ड्रेनेज होत नाही. जगात कुठे नाही आहे. पाईपलाईन अंडरग्राऊंडच राहील. ती काही वरतून होणार नाही. ती अंडरग्राऊंडच राहील. त्याच्यामुळे हे आधी की ते आधी असं करत असताना
नंतरच्या अमृत योजनेमध्ये ही एक मी तरतूद केली अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये की जसाही पाईप टाकला, पाईप टाकण्यासाठी तुम्ही जागा जर खोदली तर ती सेटल झाल्यावर आता त्याच एजन्सीची जबाबदारी राहणार आहे की ती सिमेंट रोड असेल तर सिमेंट, कॉन्क्रीट रोड असेल तर कॉन्क्रीट, साधा रोड असेल तर साधा, जे काही आहे त्या पद्धतीने तो रस्ता पूर्ण बनवून देणं ही आता त्याची जबाबदारी आहे आणि ते टेंडरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि भविष्याच्या टेंडरमध्ये, कारण वेगवेगळ्या पार्टमध्ये ते टेंडर्स आहेत, ते इन्क्लूड राहील. याच्याशिवाय एक यवतमाळचा खऱ्या अर्थाने विकास होत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य हे सदैव आहेच. आता हे नाट्यगृह जवळपास याला 25 वर्ष झाले. आज 25 वर्षानंतर हे पूर्ण